तुम्ही कुठे कुठे काय काय बोललात, मुतायला निघाला होतात, कुठे काय बोलायला निघाला होतात, सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. पण शरद पवार, जितेंद्र आव्हाडांनी हे केलं असतं तर शरद पवारांनी पक्षात ठेवला असता का त्याला? ज्या जितेंद्र आव्हाडला तुम्ही शिव्या घालता, उठता बसता, त्या जितेंद्र आव्हाडांनी एवढ्या चुका केल्या असत्या, जितेंद्र आव्हाडला पक्षात ठेवला असता? आमच्याबद्दल तुम्ही काय काय खोटं नाटं जाऊन सांगायचे पवार साहेबांना, आम्हाला माहित नाही? तुम्हाला तेवढेच धंदे होते. आणि मी त्याचा पुरावा आहे. मी हे सगळं बोलतो कारण का हे सगळं माझ्या बाबतीत घडलेलं आहे. छगन भुजबळांनी सांगावं शपथ घेऊन की ओबीसीचा निधी यांनी थांबवला नव्हता. आदिवासी मंत्री जे होते गावीत, त्यांना विचारावं की यांनी आदिवासींचा आणि यांचा निधी SC ST OBC या तिघांचा निधी थांबवण्याचं काम कायम अर्थ आणि नियोजन मंत्री असलेल्या शरद अजित पवारांनी केलेलं आहे. ते काय सांगतात आम्हाला? जातीयवाद पाळणारा महाराष्ट्रातला जर मंत्री कोण असेल तर ते अजित पवार आहेत. आणि काय वंश लावून ठेवलाय? तुम्हाला वंशापोटी मिळायला पाहिजे का? तुमचं कर्तृत्व काय होतं? शरद पवार जर नसते तर अजित पवार कुठे असते हा मनासी प्रश्न विचारून बघा ना. होय अजित पवार, मी सांगतो तुम्हाला, आमचं कर्तृत्व होतं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आम्हाला शरद पवारने जरूर आशीर्वाद दिले, पण आम्ही रस्त्यावरची पोरं होतं, रस्त्यावर लढायचो, मारामाऱ्या करायचो, पोस्टर फाडायचो, पोस्टर लावायचो, पेपर जाळायचो. शरद पवारांविरुद्ध कोणीही बोलला, अगदी मुख्यमंत्री बोलला तरी त्यांच्यावर अंगावर जाण्याची ताकद ठेवायचो. तुम्ही काय केलं? अरे कमीत कमी त्या पद्मसिंह पाटलांनी एक तंबू तरी सांभाळून ठेवला होता. तुम्ही तो तंबू पण सांभाळू शकला नाही. अख्खा शरद पवार गट तुमच्या हातात असताना तुम्ही त्या शरद पवार गटाचे तुकडे तुकडे करून टाकले. किती जण तुमच्यामुळे पक्ष सोडून गेले सांगा अजित पवार जरा. तुमचे आणि प्रफुल्ल पटेलांचे किती सुमधुर संबंध होते काय आम्हाला माहित नाही? तुमचे आणि भुजबळ साहेबांचे किती सुमधुर संबंध होते ते काय आम्हाला माहित नाही? तुमचे आणि दिलीप वळसे पाटलांचे किती सुमधुर संबंध होते ते काय आम्हाला माहित नाही? सत्तेच्या लालचेपोटी, खुर्चीपोटी तुम्ही सगळे एकत्र आलेत, राहा, पण उगाच साहेबांना डचायला जाऊ नका. बात निकलेगी तो दूर तक जाएगी. परत एकदा सांगतो की बात निकलेगी तो दूर तक जाएगी.